एक विला आता काय आता फार चर्चा होईल असं नाही. काँग्रेस पक्षाची एक मागणी आहे की मुंबईमध्ये आम्हाला एखादी दुसरी जागा मिळावी. आता मुंबईतलं जागा वाटप आमच्या दृष्टीने पूर्ण झालेलं आहे. मुंबईत सर्वात कमी जागा खरं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस हा मोठा पक्ष आहे, पण त्यांनी समजुतीनं एक भूमिका घेतली की मुंबईपेक्षा त्यांनी पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र अशा भागामध्ये मराठवाड्यात आपली ताकद लावलेली आहे. आणि मुंबई हा परंपरेनं शिवसेनेचा एक महत्त्वाचा बालेकिल्ला आहे. मुंबईत शिवसेना असणं गरजेचं आहे, जसं विदर्भात काँग्रेस असणं गरजेचं आहे. विदर्भात काँग्रेस असायला पाहिजे, काँग्रेस जिंकायला पाहिजे, तसं मुंबईत शिवसेना जिंकायला पाहिजे. आणि त्या दृष्टीनं आम्ही एकत्र बसून तासनतास 14-14 तास असे बसून आम्ही जागा वाटप केलं. एखाद दुसऱ्या जागेवर शेवटपर्यंत एकमत होत नाही, हे सुद्धा तेवढंच खरं आहे. अजित पवारच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार मुख्यमंत्री अशी पाठी दिली होती. मात्र मुख्यमंत्री हा शब्द अजित पवारांनी शारीने लपवला आणि ती पाठी घेतली. काय वाटतं? आता मी कसं काय सांगणार? त्यांच्या पक्षामध्ये मुख्यमंत्री पदाचे 3पेक्षा जास्त चेहरे आहेत. फक्त सध्याचे एकनाथ शिंदे हाच चेहरा नाही आहे मुख्यमंत्र्याचा, बाकी सगळे आहेत. अमित शाह बंगाल दौऱ्यावर होते. ते असे म्हणाले की आम्ही हरियाणा जिंकली, आता आमचं पुढचं आम्ही हरियाणा महाराष्ट्र आणि झारखंड जिंकूच, त्यानंतर आमचं टार्गेट बंगाल असेल. बघा, ते नेपाळसुद्धा जिंकू शकतात, ते म्यानमार जिंकू शकतात, ते श्रीलंका जिंकू शकतात. ज्यांच्या हातामध्ये प्रचंड पैसा आहे, ज्यांच्या हातामध्ये EVMची सूत्र आहेत, ते कुठेही जिंकू शकतात. आणि हरियाणा कसं जिंकलं हे त्यांनी जरा लोकांसमोर येऊन आपल्या छातीवर, आपल्या मुलाच्या डोक्यावर ते हात ठेवून सांगावं की तुम्ही हरियाणा कोणत्या पद्धतीनं जिंकला, महाराष्ट्र तुम्ही कोणत्या पद्धतीनं लढत आहात. तुम्ही शिवसेना फोडली, तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस फोडली. फोडा, झोडा आणि जिंका ही तुमची भूमिका आहे. तेव्हा जर खरोखर तुम्हाला लढण्याची खुमखुमी असेल ना, तर आमची जी शिवसेना आहे त्या शिवसेनेचं चिन्ह आधी गोठवायला सांगा की तुम्ही तुमच्या चोरांना दिलेलं आहे, लफंग्यांना दिलं आहे, आणि मग मैदानामध्ये या. अमित शाह बंगाल में जाकर के कहते हैं कि 2026 में मैं यहाँ पे हमारी सरकार आएगी, अच्छे दिन आएंगे और घुसपैठिए खत्म हो जाएंगे. बात ऐसी है कि अमित शाह जी देश के गृह मंत्री है. इस देश में कानून और व्यवस्था इतनी बिगड़ गई है. चाहे जम्मू कश्मीर में कल हमला हुआ, 4 जवान हमारे शहीद हो गए, 4 मजदूर हमारे मारे गए. पूरे देश में इस प्रकार का माहौल है. हमारे गृह मंत्री कभी जम्मू कश्मीर मणिपुर पर नहीं बात करते, वो सिर्फ राजनीति पर बात करते हैं. मैं बंगाल में चुनाव लड़ूंगा, मैं हरियाणा में जीत गया हूँ, मैं महाराष्ट्र में चुनाव लड़ूंगा, मैं उस पार्टी को तोड़ूंगा. ये गृह मंत्री का काम है क्या? हाँ, सरदार पटेल गृह मंत्री थे, ये काम कर रहे थे, गुजरात के थे ना. हम उसको आयरन मैन कहते थे, लोह पुरुष कहते थे. ये हमेशा अमित शाह जी हमारे, उनका जो कर्तव्य है वो निभाते नहीं. आप जाइए जम्मू कश्मीर में, 4 जवान शहीद हो गए, आपको याद नहीं, मालूम नहीं? आप बंगाल कभी नहीं जीत सकते, आप महाराष्ट्र कभी नहीं जीत सकते. आपको पार्टी तोड़ना है, आपको किसी का पार्टी तोड़कर चुनाव चिन्ह चुराना है. हाँ, तोड़ो फोड़ो और चुनाव लड़ो, ये आपकी भूमिका है. और क्या है? विरोधी कहीं न कहीं कह रहा है कि एमडीए में आपस में एकजुटता नहीं है, टिकट बंटवारे को लेकर. देखिए 3 बड़ी पार्टियां चुनाव लड़ रही है. आखिर तक 2-4 सीट पर ये चर्चा जारी रहती है, चाहे सामने वाली महायुति हो या महाविकास आघाड़ी हो. जब बीजेपी और शिवसेना का गठबंधन था तो भी ये होता था, उसमें गलत क्या है? तो सर, यही समाज को लेकर सीएम का चेहरा नहीं दिया जा रहा है. कौन? सर, आपने लोकसभा में कहा था कि राहुल गांधी का चेहरा नहीं दिया, इससे हमें सीट्स कम आ रहे. यहाँ महाराष्ट्र में भी सेम कंडीशन है, कांग्रेस एक स्टैंड नहीं ले रही है, जिसकी वजह से आप सीएम का चेहरा नहीं दे रहे हो. कांग्रेस ने स्टैंड नहीं होगा, लेकिन हमने स्टैंड लिया है ना. किसी को देखो, कांग्रेस को अगर स्टैंड लेना है तो दिल्ली से उनको मान्यता चाहिए. अगर दिल्ली वाले मान्यता नहीं देंगे तो नहीं लेंगे महाराष्ट्र के पुढारी लीडर्स. लेकिन शिवसेना स्टैंड ले सकती है कि हमारा चेहरा, महाराष्ट्र का चेहरा उद्धव ठाकरे जी है. ये हमने अगर कहा है तो कहा है. हाँ, तो सीएम का चेहरा अगर नहीं मिला, मैं चेहरा की बात, इस राज्य का नेतृत्व अगर उद्धव ठाकरे करेंगे, ये मैंने बोला, तो उसमें मुख्यमंत्री कौन, ये कोई पूछने का सवाल नहीं है. मराठी में सांगा, मुख्यमंत्री चेहरा कोण असणार महाविकास आघाडीचा?
एक लक्षात घ्या की काँग्रेस पक्षाला त्यांचा चेहरा ठरवण्यासाठी दिल्लीतून मान्यता घ्यावी लागेल. राष्ट्रवादी काँग्रेसच्या संदर्भात माननीय शरद पवार साहेब निर्णय घेतील. पण आम्ही असं म्हणतो की या महाराष्ट्राचा लोकप्रिय चेहरा हा उद्धव ठाकरे हाच आहे. एक कुटुंब प्रमुख म्हणून आजही लोक त्यांच्याकडे आदरानं, प्रेमानं आणि ममतेने पाहतात. हे सांगायला मला कोणाच्या परवानगीची गरज नाही. विरोधी म्हणतात की हे जे चेहऱ्याची बात आहे किंवा उद्धव ठाकरे असू द्या किंवा आणखी कोणी या एक तिसरा चेहरा महाराष्ट्राच्या येईल जे सरकार येईल तर. मुळात हे जे आमचे विरोधी आहेत, भारतीय जनता पक्ष, मिंदे गट, अजित पवार यांनी त्यांचा चेहरा ठरवावा. मी खात्रीनं सांगतो एकनाथ शिंदे हे पुढले मुख्यमंत्री असणार नाहीत. मी जसं सांगतो तसं घडतं हे मला माहिती आहे. एकनाथ शिंदे कोणत्याही परिस्थितीत या राज्याचे मुख्यमंत्री नसतील हा निर्णय अमित शहा यांनीच घेतलेला आहे. सर सीएम आज समाजवादी पार्टी के जो नेता है उन्होंने कहा है कि वामदल आघाड़ी से उम्मीद है उन्हें दे दी गई है, लेकिन कुछ सीटों पर अभी वामदल आघाड़ी समाजवादी पार्टी के साथ कल ही हमारी अखिलेश यादव जी से बातचीत हुई. अखिलेश यादव इंडिया ब्लॉक के सम्मानीय नेता है, मार्गदर्शक है. हमारी उनसे बात हो गई, शरद पवार साहब के साथ उनकी बात हो गई, सुप्रिया सुळे से बात हो गई और जो बात हुई है उस हिसाब से हम काम कर रहे हैं. चलो शक्ति प्रदर्शन करने वाले फॉर्म भरने के लिए वही यूपीटी के केदार डी वहाँ पे उनके साथ में कोई दिख नहीं रहा सर. हाँ? बड़े आज सीएम के साथ बड़े बड़े नेता है, शक्ति प्रदर्शन किया जा रहा है. मुख्यमंत्री को शक्ति प्रदर्शन की जरूरत पड़ती है. उनके चुनाव क्षेत्र में मुख्यमंत्री जो है राज्य के, उनको शक्ति प्रदर्शन दिखाने की ज़रूरत पड़ती है. ये सबसे बड़ी बात है. केदार दिघे एक सामान्य हमारा कार्यकर्ता है, आनंद दिघे साहब के वारिस है, वंश है, तो उनको शक्ति प्रदर्शन करने की ज़रूरत नहीं है. आनंद दिघे साहब ने कभी इस प्रकार का प्रदर्शन नहीं किया था. तो वो सादगी से हम काम करेंगे. हे मराठी बोला ना. आज मुख्यमंत्री फॉर्म भरत आहे त्यांच्याकडे मोठी कुठलाही दिसत नाही काय सर. मुख्यमंत्री आहेत. खरं म्हणजे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन त्यांनी अर्ज भरला पाहिजे. प्रधानमंत्री म्हणून अर्ज भरतात, मुख्यमंत्री म्हणून अर्ज भरतात, सगळी यंत्रणा लावली जाते कामाला. खरं म्हणजे मला आश्चर्य वाटते की मुख्यमंत्रीपद भूषवणाऱ्या व्यक्तीलाही शक्ती प्रदर्शन करावं लागतं. यातच त्यांची भीती ही दडून येते. आमचे केदार दिघे तिथे सक्षम आहेत. केदार दिघे चांगल्या प्रकारे निवडणूक लढतील. केदार दिघे आनंद दिघे यांचे वारसदार आहेत आणि केदार दिघे यांच्या मागे जनतेचं प्रचंड समर्थन आहे. हे तुम्हाला निकालानंतर स्पष्ट होईल. काही दिवसापूर्वी पुण्यामध्ये 5 कोटी सापडले होते, पण आता त्याचा पुढे काय कार्यवाही होताना पाहायला दिसत नाहीये. आता जर तुम्ही कोपरी 5 पकाडीत गेलात तर तुम्हाला 150 कोटी सापडतील. हिम्मत आहे पोलिसांची पकडायची. चलिए. सदा सरवणकर आपला फॉर्म मागे घेणार, फॉर्म भरणार नाही आहे. राज ठाकरेच्या मुलगा आहेत, त्यांना समर्थन देणार. मला माहीत नाही. इतरांच्या पक्षाविषयी मी कसं काय बोलणार. आय डोंट नो. चलिए.